केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेला आहे वैजापूर प्रसिद्ध असलेले पोखरी। तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून घेऊ आपल्या सोबत बाळूबाबा भोसले। तर हे अनेक राजकारणी असतील, अनेक विविध याच्यामध्ये त्यांचा परिचय। तर या संदर्भामध्ये नुसती कारण ती सोडत झाली तर आरक्षण हे पंचायत समिती। तर या संदर्भामध्ये आबाची काय प्रतिक्रिया या गोष्टीवर का आबा उभं राहू शकता का कॅन्डिडेट देऊ शकता, या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आबा आपल्यासोबत जोडलेले आहेत। आबा जे काल जी सोडत झाली तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे का? पहिला आपला परिचय। मी बाळासाहेबराव भोसले। आता सर्वजण मला बाळाबाबा ओळखतात। तुम्हाला विचारल्याप्रमाणे काल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गटांनी गणाच्या सोडत झाले। त्यामध्ये आमचा वाकला गट हा महिला सर्वसाधारणसाठी राखीव झालेला आहे। त्याचप्रमाणे पोखरी गण ज्या गणामध्ये मी राहतो, पोखरी माझं गाव, तो गण हा महिला सर्वसाधारणसाठी राखीव झालेला आहे। प्रतिक्रिया द्यायची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम करतो। पक्षाने विविध पदावर काम करण्याची संधी मला दिली। तालुकाध्यक्ष असेल, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती सदस्यपद असेल किंवा पत्नीच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची सुद्धा संधी लोकांनी मला दिली आणि त्या माध्यमातून सातत्याने लोकांमध्ये राहून लोकांची सुखदुःख असेल, विकास कामाच्या संदर्भामध्ये असेल, सातत्याने लोकांमध्ये राहून लोकांची कामं मी करीत आले। आणि म्हणून यावेळेस जिल्हा परिषद वाकला गट हा महिला सर्वसाधारणसाठी राखीव झालेला जरी असला तरी एकंदरीत मागच्या कामाचा अनुभव आणि पक्षामध्ये मी केलेलं काम या माध्यमातून मला खात्री आहे निश्चितपणाने पक्षश्रेष्ठी माझ्या कामाची दखल घेऊन, माझ्या निष्ठेची दखल घेऊन माझ्या प्रत्येक उमेदवारी देईल असा मला विश्वास आहे। आणि म्हणून जो श्रेष्ठी निर्णय देतील त्या निर्णयाला बांधील राहून पुढे जे काही ठरत ते करू। जर पक्षाने तुम्हाला तुमचं काम तर चांगलंच आहे, मला माहितच आहे, पण मग पक्षाने जर तुम्हाला डावललं तर पुढची भूमिका काय राहील? डावण्याचा विषयच राहणार नाही। मला खात्री आहे का मी अनेक वर्षापासून पक्षाचं काम करतोय। म्हणजे काम करीत असताना तळागाळातील माणसापर्यंत जाऊन ते काम करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला। शासनाच्या जेवढ्या काही योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या गेल्या असतात, राबवल्या जात असतात, त्या राबवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न तर केलेलाच। परंतु इतर बाबी विकासाच्या बाबीमध्ये सुद्धा सातत्याने वरिष्ठांचा पाठलाग करून, अधिकाऱ्यांचा पाठलाग करून त्या योजना गावापर्यंत आणून त्या गावाच्या ज्या काही समस्या असतील, त्या पाण्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, अशा शिक्षणाच्या समस्या असतील, त्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे। आणि समितीला याची पूर्ण जाणीव असल्यामुळं शेवटी निश्चितपणाने विचार करणार आहे। कारण जर लोकप्रतिनिधी जर निवडून द्यायचा असेल, पक्षाला जर तिकीट द्यायचं असेल तर जो लोकांचं काम करतो त्याला तिकीट दिलं जातं। आणि त्यामुळे माझ्या कामावर विश्वास असल्यामुळं माझ्या नेतृत्वावर सुद्धा विश्वास आहे की निश्चितपणाने माझा विचार होईल। त्यामुळे वेगळी भूमिका घेण्याची निश्चितपणाने मला गरज पडणार नाही। आबा तुम्ही सांगताय बघ, छाती ठोक सांगताय का पक्ष मला डावलणार नाही? जर तुम्हाला पक्षाने जर तुम्हाला तिकीट जर दिलं तर तुम्ही गोरगरिबांसाठी पुढील भूमिका तुम्ही आतापर्यंत अनेक मदत केली आहे शेतकऱ्याला, पुढची भूमिका घेऊन पुढे का तुम्हाला पक्ष तिकीट तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करू शकता? हे बघ, तुम्हाला एक कल्पना असेल पण सर्व जनतेला कल्पना आहे। अनेक आंदोलनं मी या तालुक्यामध्ये केली। शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात असतील किंवा दुष्काळ पडला असेल, अतिदुष्काळ झाला असेल त्यावेळेस मी मदत केली। तुम्ही एखाद्या वेळेस माझे कुठे मागच्या काळात पाहिलं असेल, पंचायत समिती मेंबर असताना एकूण नदीला महापूर आला होता, त्यावेळेस अनेक कुटुंब वागल्या गावामध्ये हे त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असेल, त्या लोकांना संसार उपयोगी साहित्यासह त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा राहिले, त्या लोकांना सगळं माझ्या परिणाम मदत देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या अन्नधान्याला योग्य
भाव मिळावा यासाठी अनेक आंदोलनं विपक्षाच्या माध्यमातून केले. विकास कसा करायचा, आंदोलनं कशी करायची आणि कामं कशी करून घ्यायची याची मला पूर्ण जाणीव ही सगळ्या तालुक्यातील लोकांना सुद्धा माहिती. त्यामुळे त्या ताकदीच्या जीवाचा निर्णय निश्चितपणे घेतली मला नाही आबा. आता नुकतंच बाबा पडकीच्या पावसाने जे शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे बा? दिवाळी दसरा आता तोंडाशी आलेला आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया बा? शेतकऱ्यांसाठी काय शासनाने, प्रशासनाने, पुन्हा सर्व अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे? मी जरी सत्तेच्या पक्षाचा कार्यकर्ता जरी असतो ते एक शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला शेतकऱ्याचं दुःख काय आहे हे मला मिळून नाही. कारण मी स्वतः शेती आजही करतो, काली करत होतो आणि आजही करतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं दुःख काय याची मला पूर्ण जाणीव. शेतकरी कर्ज काढून शेतामध्ये पिकवतो आणि त्यानंतर ते उगवेपर्यंत शेतातून त्याच्या घरात येईपर्यंत आणि घरातून त्याचं खिशात येईपर्यंत कुठली शाश्वती शेतकऱ्याची नाही. परंतु आज दुर्दैव शेतकऱ्याचं इतकं वाईट आहे की महापूर सगळ्या नद्यांच्या कडेला लय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची पूर्ण पिकं नष्ट झाले. मका असेल, सोयाबीन असेल आणि कापूस असेल ही सगळे पिकं उद्ध्वस्त होत असताना शेतकरी उद्ध्वस्त झाला. पिकं उद्ध्वस्त नाही झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. आणि शेतकऱ्यांना शासनाने जी मदत दिली निश्चितपणाने बऱ्यापैकी, परंतु पूर्ण चांगली असं मी म्हणणार नाही. अनेक नुसतं शेतीचं नुकसान झाले, त्याचा प्रपंच होऊन गेला, त्याची विस्कटलेली घडी सुद्धा बसवणं परंतु हे शासनाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी शासनाने ही विनंती केली की आज जे आपण अनुदान दिलं नुसतं अनुदानावर थांबता, त्याची पडलेली घरं आहेत, त्याची जनावरं होऊन गेले, म्हणजे त्याची जे रोजीरोटीचे साधन आहे शेती व्यतिरिक्त जे जोड व्यवसाय आपण म्हणतो ते सुद्धा पूर्ण उद्ध्वस्त झाले. अशा लोकांना परत उभं करण्यासाठी शासनाने भरीव निधी द्यावं ही सुद्धा विनंती. खरोखरच आव्हाने शेतकऱ्यांचे काय मनोगत व्यथा काय असत्या शेतकऱ्यांच्या हे सगळं टीव्ही मराठी न्यूजवर त्यांनी एवढंच सांगितलं. टीव्ही मराठी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, पोखरी.